कंबरदुखी झाली म्हणजे आपल्याला ऑपरेशनच करावे लागते का? तर नाही, 90% रुग्ण बिना शस्त्रक्रियाच बरे होऊ शकतात. नमस्कार, मी डॉक्टर उत्तम सिधे. आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. गेल्या 6 महिन्यात तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला कंबरदुखी झाली आहे का? जर याचं उत्तर हो असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. आजच्या काळात कंबरदुखी ही सर्दी तापानंतरची सर्वात सामान्य एक समस्या बनली. सकाळी उठल्यावर कंबर स्टिफ झालेली असते. ऑफिसमध्ये 2 तास बसलं की पाठ दुखायला लागते. गाडी चालवताना त्रास होतो. मुलांना उचलता येत नाहीत आणि अनेक जण भीतीने म्हणतात, की डॉक्टर मला स्लिप डिस्क झाली असेल का? आता ऑपरेशनच करावे लागेल का? बरोबर आहे की नाही? पण मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. कंबरदुखी असलेल्या जवळपास 90% रुग्णांना ऑपरेशनची गरजच पडत नाही. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. मग कंबरदुखी का होते? कारण फक्त एकच नसतं. कधी स्नायूंवरचा ताण, कधी लिगामेंट्सची दुखापत, तर कधी डिस्कमध्ये सूज येते, डिस्क बाहेर येते म्हणजे हर्निएशन होतं. कधी सांध्यांची झीज होते म्हणजे तिथे फॅसेट जॉइंट जे असतात त्याचा आर्थरायटिस होतो. कधी सियाटिका म्हणजे डिस्क त्या नर्ववरती कॉम्प्रेस करते. कधी सॅक्रोइलियाक जॉइंटचा त्रास होतो त्यामुळे होतं. पण काही वेळा ऑस्टिओपोरोसिसमुळेही कंबरदुखी होऊ शकते. म्हणून प्रत्येक कंबरदुखी म्हणजे स्लिप डिस्क असे समजणे चुकीचे आहे. आणखी एक मोठी चूक म्हणजे एमआरआयमध्ये डिस्क दिसली म्हणजे ऑपरेशन आवश्यकच आहे, असे लोकांना वाटते. लक्षात ठेवा, एमआरआयचा रिपोर्ट नाही तर रुग्णाचा त्रास हा उपचार ठरवतो. अनेक लोक एमआरआय पाहून घाबरतात. पण 40 ते 50 वर्षानंतर अनेक निरोगी लोकांच्या एमआरआयमध्ये डिस्कचे बदल दिसू शकतात आणि तरीही त्यांना कोणताही त्रास नसतो. मग उपचार काय? सुरुवातीच्या टप्प्यात योग्य निदान झाले तर बहुतेक रुग्ण औषध, योग्य व्यायाम, फिजिओथेरपी, जीवनशैलीत बदल आणि वजन नियंत्रण यामुळे खूप चांगले होतात. जर वेदना जास्त काळ टिकत असतील तर आज आधुनिक नॉन सर्जिकल पेन मॅनेजमेंटमध्ये अनेक प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. यामध्ये टार्गेटेड स्पाइन इंजेक्शन, नर्व्ह रूट ब्लॉक्स, फॅसेट इंजेक्शन आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन यासारखी अत्यंत अचूक प्रक्रिया केल्या जातात. रेडिओ फ्रिक्वेन्सीमध्ये वेदना निर्माण करणाऱ्या विशिष्ट नसांवरती उपचार करून अनेक महिन्यांपर्यंत वेदना कमी करता येऊ शकतो. योग्य रुग्णांमध्ये ज्यांच्या डिस्क आणि लिगामेंट किंवा सांध्यामध्ये सुरुवातीच्या अवस्थेतील बदल आहे त्यांच्यासाठी पीआरपी म्हणजे सुपर कॉन्सन्ट्रेटेड पीआरपी आणि रिजनरेटिव्ह ट्रीटमेंट काही निवडक रुग्णांमध्ये उपयोगी ठरू शकते. या उपचारांचा उद्देश वेदना कमी करणे, कार्यक्षमता सुधारणे, नैसर्गिक जी इजा झाली ती नीट करणे आणि पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उपचार जितके लवकर सुरू केला तितके परिणाम चांगले मिळण्याची शक्यता वाढते. महिनोन-महिने वेदना सहन करू नका. दुखणं अंगावर काढू नका. शेवटच्या क्षणीच डॉक्टरांकडे जाऊ नका. कारण लवकर उपचार केल्यास अनेक मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात. याचा अर्थ असा नाही की ऑपरेशन कधीच लागत नाही. हा क्लेम करणं चुकीचे आहे. काही रुग्णांमध्ये नसांवरती गंभीर दाब, पायाची ताकद कमी होणे, लघवी किंवा शौचावरती नियंत्रण जाणे, विशिष्ट गंभीर परिस्थितीमध्ये शस्त्रक्रिया आवश्यक असते. पण अशा रुग्णांची संख्या खूपच कमी असते. म्हणून प्रत्येक कंबरदुखी म्हणजे ऑपरेशन हा सर्वात मोठा गैरसमज आहे, तो आधी मनातून काढा. लक्षात ठेवा, वेदना ही शरीराची शिक्षा नाही, ती शरीराने दिलेली एक सूचना आहे. त्या सूचनेकडे वेळेवर लक्ष द्या, योग्य निदान करा आणि योग्य उपचार घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या नैसर्गिक पाठीचा कणा जपण्याचा प्रयत्न अवश्य करा. रेग्युलर व्यायाम करा. धन्यवाद.